यानंतर घेऊया 3 मिनिटात 30 बातम्यांचा वेगवान आढावा. 3 मिनिटात 30 बातम्या. पॉवर्ड बाय बाबा जाधव मसाले, खजिना मराठी चवीचा. अस्सल खा, अस्सल रहा. मुंबईमध्ये पावसाचा कहर, मुसळधार पावसाचा विधान भवनाला फटका. विधान भवनातील ताडपदरी उडाली. महापौरांचं मुंबईकरांना आवाहन, अनावश्यक बाहेर पडू नका. मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर आवाहन, अफवांवर विश्वास ठेवू नका. ऋतू तावडेंचं मुंबईकरांना आवाहन. रायगडच्या खोपोलीमध्ये तुफान पाऊस, पाताळगंगा नदीला पूर, जनजीवन विस्कळे. शहरात अनेक ठिकाणी सखल भागात साचलं पाणी. रत्नागिरीच्या कशेडी घाटात दरड कोसळली, खवटीजवळ दरड कोसळली, वाहतूक ठप्प. दरड हटवण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू. 250 मीटरपर्यंत दरड रस्त्यावर. रायगड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, जनजीवन विस्कळीत. पाताळगंगा नदी धोक्याच्या पातळीवर, खोपोली पेण महामार्ग पाण्याखाली. सारसन इसांबा फाट्यावर पाणी आल्यानं वाहतूक ठप्प. ठाण्यात मुसळधार पावसाचा दुकानदारांना फटका, जांभळी नाका परिसरात पाणी साचलं, अनेक दुकानांमध्ये पावसाचं पाणी शिरलं. ठाणे जिल्ह्यात संततधार पाऊस, सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार पाऊस, वादळी वाऱ्यानं अनेक ठिकाणी झाडांची पडझड, झाडं कोसळल्यानं वाहतूक ठप्प. शहापूर तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस, मुसळधार पावसानं धरणातील पाणीसाठा वाढला, 7ही धरणांमधील पाणीसाठा वाढला. नाशिकमध्ये संततधार पाऊस, इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, सुरगणा, पेठ, हर्सूल, कळवण भागात अतिमुसळधार पावसाची शक्यता. घाटमाता परिसरात रेड अलर्ट जारी, प्रशासनाकडून सतर्क राहण्याचं आवाहन. साताऱ्यात पावसाचा जोर कायम, पावसामुळे कृष्णा नदीला पूर, मरढे गावात पुलावरून पाणी, वाहतूक ठप्प. मरढे गावाचा संपर्क तुटला. पालघर जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू, सोफाळे रेल्वे स्टेशन परिसरात साचलं पाणी, स्टेशन परिसरातील बाजारपेठेत पाणीच पाणी. मुसळधार पावसामुळे महाडमध्ये पूर स्थिती, बाजारपेठेतील काही भागात शिरलं पुराचं पाणी. वाहनांचं नुकसान टाळण्यासाठी वाहनं महामार्गावर, मुंबई गोवा महामार्गावर उभी केली वाहनं. खंडाळा रेल्वे स्थानक परिसरात दरड कोसळली, दरड कोसळल्यानं विद्युत पुरवठ्यावर परिणाम, विद्युत तारेवर दरड कोसळल्यानं आग. वरंधा घाटामध्ये 4 ते 5 ठिकाणी दरड कोसळली, दरड कोसळल्यानं वाहतूक पूर्णपणे ठप्प. वरवंड ते उंबरडेवाडी दरम्यान कोसळल्या दरडी, युद्ध पातळीवर दरड हटवण्याचं काम सुरू. माहीमध्ये इमारतीचं छत कोसळलं, वृद्ध व्यक्ती थोडक्यात बचावला. गॅस सिलेंडरसह 3ऱ्या मजल्यावरून छत कोसळलं, 89 वर्ष जुनी जीर्ण इमारतीचा भाग कोसळला. नवी मुंबईमधील वाशीमध्ये घराचा स्लॅब कोसळला, सेक्टर 9 मधील सोसायटीमध्ये स्लॅब कोसळला. सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही. नक्षत्र सोसायटीच्या एका घरातील स्लॅब कोसळला. कोल्हापुरात गेल्या 24 तासामध्ये 52 मिलीमीटर पाऊस, गगनबावडा तालुक्यामध्ये 143 मिलीमीटर पावसाची नोंद. कोल्हापुरातील 39 बंधारे पाण्याखाली, 14 मार्गांवर वाहतूक विस्कळीत. रायगड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, अनेक ठिकाणी पूरसदृश्य परिस्थिती. महाड, रोहा, नागोठणे, पेणमध्ये पुराचं पाणी. सावित्री, कुंडलिका, पाताळगंगा नद्यांना पूर.